बघितलं तर आज श्रद्धेला पाहिजे तसा न्याय मिळालेला नाहीये आणि तिला न्याय मिळवण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करतोय. ज्याप्रमाणे आम्हाला 5 वर्षापूर्वी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरांनी आम्हाला सांगितलेलं की आपण तात्काळमध्ये आपण ही केस नेऊया आणि लवकरात लवकर निकाल आणि त्याला फाशीची शिक्षा देण्याचा प्रयत्न करूया. आम्ही त्याप्रमाणे केसेसला जातो दिल्लीला. आणि पण ही तात्काळ मला हे समजत नाही, फास्ट ट्रॅकवरती तुम्ही बोलता आणि फास्ट ट्रॅकचा अर्थ काय? आज 5 वर्ष झाली. हे फास्ट ट्रॅक असतं? असं असं नसतं फास्ट ट्रॅकवरती. माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्हाला जर न्याय द्यायचा असेल तर आम्हाला तारखेवर तारीख का देतात आहेत? त्याला एक्झाम द्यायची. काय एक्झाम द्यायची? कशाला एक्झाम द्यायची? जो माणूस ज्या मुलीचे 35 तुकडे करतो आणि तिला जंगलामध्ये तिचे पार्ट्स नेऊन फेकतो आणि त्या माणसाला तुम्ही शिक्षणासाठी वेळ देता, तारीख चुकवता, कशाला त्याला शिक्षण पाहिजे? जर त्याला फाशीची शिक्षा द्यायची आपल्याला तर त्याला शिक्षण देण्याची गरज काय? आज मला हेच कळत नाहीये. मला ह्याचं उत्तरच मिळत नाहीये की तुम्ही त्याला शिकवण्यासाठी वेळ देतात आहेत आणि आपल्याला आपण इथे न्यायासाठी फिरतोय की त्याला फाशी द्यावी. म्हणजे त्याला नक्की फाशी मिळणार आहे का? आतून काहीतरी चाललेलं आहे? कुठे सेटिंग चालू आहे का? तसं पण सांगा. कारण की फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे. कारण ऑलरेडी त्याचं डोकं इतकं शार्प आहे. जो माणूस 35 तुकडे काढून फ्रीज घेऊन तिचे पार्ट्स ठेवतो आणि नेहमी 10-10 पीस नेऊन तो जंगलात टाकायचा आणि ज्याप्रमाणे घरी येऊन सांगतो की श्रद्धा माझ्याकडनं निघून गेलेली आहे आणि त्याच्यानंतर मला 6 महिन्यानंतर म्हणजे सांगितलं की ती घरातनं निघून गेली आहे. त्याच्यानंतर आम्हाला शोध लागला. त्याच्यानंतर कळलं की त्यांनी तिचे 35 तुकडे करून फ्रीजमध्ये आणि जंगलात नेऊन टाकलेले आहेत. आणि त्या माणसाला तुम्ही वेळ देतात, त्याला शिक्षणाला वेळ देतात. म्हणजे तो एवढा स्मार्ट आहे, म्हणजे अजून त्याचं डोकं शार्प करायचंय कारण की बाहेर आल्यानंतर अजून मुलींचे मर्डर व्हावे असं तुम्हाला वाटतंय? आज नाही म्हटलं तरी किती मुलींवरती अन्याय होतोय. आज आपल्या इंडियामध्ये असा कायदा का निघत नाहीये मुलींसाठी की जो रेप करतोय, जो असे घाणेरडे कृत्य करतोय त्याला फाशीची शिक्षा कंपल्सरी आहे आणि ते पण 2 महिन्यात त्याला फाशीची शिक्षा द्यावी. हा तुम्ही कायदाच काढला पाहिजे. आज प्रत्येक मुलीवरती तो अन्याय होतोय, आपण बघतोय. हे किती चाललेलं आहे मला हे समजत नाहीये. मला फक्त एवढंच माहितीये, श्रद्धा वालकरला न्याय पाहिजे. 5 वर्ष थांबलेली आहेत आणि तारखेवर तारीख आम्हाला आता नकोय. आता जो काय तो फैसला लावायचा आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.